मी एक तर खूप स्पष्ट बोलते आणि जे खरं आहे तेच बोलते. पण माझ्या आईने केलेल्या संस्कारामध्ये एवढी माझी ताकद आहे की माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. एक आणि जेव्हा आम्ही अलायन्स केलं तेव्हा आम्ही अलायन्समध्ये नेहमी सन्मानच केला. त्यांनी आमचा आणि आम्ही त्यांचा. मग तो उद्धवजींबरोबर शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू. काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही किंवा न शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा आम्ही नाही. कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर. आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी. कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं. आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू. त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी एक घातक. कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार या मताची मी आहे. कसा वाढवायचा कोणी वाढवायचा तो तुमचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल. एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये. कारण का मला असा एक समज होता की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आहे. माझे त्यांचे मतभेद राजकीय आहे. पण अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा, त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील, त्यांचे राजकीय असतील पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे. त्याचं कारण असं की हेच संस्कार आमच्यावर झाले. आमचे जरूर संसदेत टोकाची लढाई होते पण आम्ही वैयक्तिक नाती कधीच ना त्यांनी माझ्याशी तोडली ना मी त्यांच्याशी तोडली.